आणि आम्ही वचनाकडे जाऊयात. As we are looking from the Psalm 116. आणि जसं आपण स्तोत्र संहिता 116 मधून आम्ही पाहत आहोत. Actually, main scripture is 103 verse 2. Bless the Lord, O my soul, and forget not the benefits what he has done. आणि जे वचन, मुख्य वचन जे आहे ते 103 स्तोत्रामधून आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याने केलेले सर्व उपकार विसरू नकोस. So we are not supposed to forget what the Lord has done for us. ह्या वचनानुसार देवाने जे आमच्यावरती उपकार केलेले आहेत, ज्या गोष्टी आमच्यासाठी केलेल्या आहेत त्या मी विसरता कामा नये. On 27th we saw that what the Lord has done for us. आणि 27 तारखेला आपण पाहिलं की देवाने आमच्यासाठी काय केलेलं आहे. He gave us His Son for us. त्याने आपला एकुलता एक पुत्र आपणासाठी दिला. He reconciled us in Christ Jesus. आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याने आमची पुनर्बांधणी केली. He gave us the authority to become His children. आणि त्याचा लेकरं होण्याचा अधिकार त्याने आम्हाला He दिला. gave us authority to become a co-heirs of His kingdom. आणि मग त्याने आपल्याला त्याच्या राज्याचे वारीस होण्याचा अधिकार दिला. He blessed us with all spiritual blessings. आणि सर्व आत्मिक आशीर्वादाने त्याने आम्हाला आशीर्वादित The केलं. life itself we are living is a gift from God. आणि जे जीवन आम्ही जगत आहोत ते देवाकडून मिळालेले एक वरदान आहे. So this day is the gift from God. आणि हा दिवस सुद्धा देवाकडून मिळालेला एक दान आपल्याला आहे. So Psalm 116 verse 12 says, आणि म्हणून स्तोत्र संहिता 116 याचं 12वं वचन आम्हाला What सांगतं. shall I render unto the Lord for all His benefits towards me? परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उत्तराई होऊ. So we have looked about the rendering unto God. आणि मग आम्ही बघत आहोत की देवाच्या उपकाराची उत्तराई आम्ही कशी करावी. What is the meaning of render, repay, give, offer, return to God? आणि उत्तराई होणं ह्याचा नेमका अर्थ काय आहे की देणं, परतफेड करणं, देवाच्या उपकाराला परत फेडणं. That's why in 95 Psalm verse 6 we saw, let us bow down, worship and bow down before, let us kneel before the Lord our Maker. 95 verse 6. स्तोत्र संहिता 95व्या वचनामध्ये आम्ही पाहिलं की आम्ही आमचे गुडघे टेकून आम्ही देवासमोर नम्र होऊयात. So let us go further and see what does the David say and return to that verse of 12. What shall I render unto the Lord for all His benefits towards me? आणि आम्ही पुढे जाऊन बघूया की नेमकं दावीद काय म्हणत आहे की कसं परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उत्तराई होऊ. Do we really count His blessings in our life? काय खरंच आम्ही आमचे त्याचे जे आशीर्वाद आहेत, त्याचे उपकार आहेत, आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याची मोजदाद केली आहे. Sometimes we use beautiful words when we pray. आणि मग कधी कधी आम्ही ज्यावेळेस प्रार्थना आम्ही करतो खूप सुंदर सुंदर शब्दांचा आम्ही वापर करतो. Oh, koti koti dhanyavad. Do we really mean that? आणि आम्ही म्हणतो शब्दाने, मुखाने, काय खरंच आम्ही तरी कधी गांभीर्याने त्याचा विचार केलेला आहे का? Every beat of our heart, every breath we take, it's by grace of God. आणि आमच्या हृदयाचं प्रत्येक स्पंदन जे आहे, आम्ही प्रत्येक जो श्वास आम्ही घेत आहे हे फक्त आणि फक्त देवाच्या कृपेमुळे आहे. David says in verse 13. दावीद 13व्या वचनामध्ये म्हणतो. 12th and 13 we'll read. What shall I render unto the Lord for all His benefits towards me? I will take the cup of salvation and call upon the name of the Lord. परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उत्तराई होऊ. मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराचा नावाचा धावा करीन. I will take the cup of salvation. आणि मी तारणाचा प्याला हाती घेईन. So David is saying to render God. How can I render back to God? आणि मग दावीद तर सांगत आहे की कसं मी देवाचा उपकाराची उत्तराई करू शकतो. Okay, I will take the cup of salvation. आणि मग तो तारणाचा प्याला मी माझ्या हातामध्ये घेईन. What is the mean? Now today we are going to see what is the meaning of cup of salvation
David is talking about. आणि मग आज आम्ही हे पाहणार आहोत की नेमका त्याचा अर्थ काय आहे, जो दावीद इथं आम्हाला सांगत आहे की मी तारणाचा प्याला माझ्या हातामध्ये घेईन. Here David is trying to express that a joyful act of thanksgiving and faith for God. आणि मग इथं दावीद जो आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जो आनंदाचा जे विश्वासाचा ज्या गोष्ट आहे, जो आनंद आहे, देवावरचा विश्वास कसा आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरवावा ते तो सांगत आहे. So psalmist, he's making a public declaration of God's saving power. आणि मग तो देवाचं जे तारण आहे, देवाचं जे आम्हाला जे तारण प्राप्त झालेलं आहे, देवाने आम्हाला जे वाचवलेलं आहे, तो सर्वांच्या समक्ष तो घोषणा करत आहे. That is what Brother Praveen said. We need to talk about God, what the Lord has done for us. आणि हीच गोष्ट बंधू प्रवीणनी आम्हाला सांगितलेली आहे की आम्ही देवाबद्दल आम्ही बोललं पाहिजे. And he said, देवाने आमच्यासाठी काय केलं आम्ही इतरांना सांगितलं पाहिजे. and further David says, Psalmist says that his personal commitment to worship and rely on him. आणि पुढे तो स्तोत्रकर्ता सांगत आहे की त्याचं स्वतःचं वैयक्तिक जे देवाबद्दलचं कर्तव्य आहे, देवाबद्दलची जे गोष्टी आहेत, तो आराधना करत आहे. So cup of salvation, it is a symbolic representation of God's divine deliverance and blessing. आणि मग तारणाचा जो प्याला आहे तो देवाचा प्रत्यर्थ एक सिंबॉलिक प्रतीक आहे, तो देवाच्या उपकाराबद्दलचं, of divine deliverance and blessings upon our life. आणि म्हणजे अद्भुतरित्या चमत्कारिकरित्या देवाने जे आम्हाला त्या बंधनातून बंधनमुक्त केलेलं आहे, जे आशीर्वाद तर आम्हाला दिलेले आहेत, त्याचं तो प्रतीक आहे. When we study about the cup of salvation, ज्यावेळेस आम्ही त्या तारणाच्या प्यालाबद्दल बघतो, in ancient time, a king would often hold a feast after a victory. आणि मग इतिहासकार काळामध्ये जो when king would have a victory, so it was a practice of they would lift up the cup of wine. आणि मग ते एक प्रतीक या नात्याने ज्यावेळेस त्यांना विजय प्राप्त व्हायचा, त्यावेळेस सर्वांच्या समक्ष ती जे वाईनचा जो कप असायचा तो सर्वांच्या समक्ष ते वर धरायचे. As symbolically, deliverance and gratitude, and an appreciation unto God and for the people of all the soldiers. आणि मग त्याचं एक प्रतीक असायचं त्या विजयाचं आणि त्या बंधनातून मुक्त झालेलं, आणि त्या देवास प्रित्यर्थ त्या आभार प्रदर्शन आणि जे सर्व लोक आहेत त्यांच्या प्रित्यर्थ त्यासाठी तो कप, तो प्याला जो वरती धरला जायचा. So the David, he was also warrior. That he fought with a Goliath and all. So he became a king and he fought. So he knows what is to fight and to lift the cup of salvation. आणि मग दावीद सुद्धा आपल्याला माहिती आहे, तोही एक योद्धा होता. त्याच्या युद्धांबद्दल पुष्कळशा गोष्टी आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो. मग त्याला माहिती आहे की तो प्याला काय आहे आणि त्या प्यालाला उंचावणं काय आहे. So this he adapts this imaginary recognizing God's role as a source of salvation and deliverance. आणि मग इथं त्यांना ती कल्पना केलेली आहे की तो देवाचा जो प्याला आहे, तो तारणाचा प्याला आहे, तो प्याला तो आपल्या जीवनामध्ये उंचावत आहे. So the cup of salvation is not a literal cup, but a symbolic of God's saving act and the blessings received. आणि पहा, जो तारणाचा जो प्याला आहे तो वास्तविक प्याला नाहीये, तर तो देवापासून मिळालेला एक जे तारण आम्हाला आहे, ते तारण आणि आमच्या मधलीची कृती आहे, तो आनंद आहे, तो आनंद आम्ही दर्शवायचा आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, if you look to the Psalms 113 to 118, आणि आम्ही जर स्तोत्र संहिता 113 to 118 chapters, these are 6 chapters. 113 आणि 113 ते 18. 113 ते 18 So पर्यंत. this set of specific 6 psalms आणि हे विशेष करून हे 6 स्तोत्र जी आहेत is traditionally typically sung during Jewish festival till today. आणि मग आजही यहुदियांच्या ह्याच्यामध्ये सणांमध्ये ह्या गोष्टी, ह्या स्तोत्रांचा बोललं जातं, त्याचं उच्चारण केलं जातं. Israel people use these 6 psalms at their great religious festivals. आणि मग इस्रायलचे लोक आहेत हे 6 स्तोत्र त्यांच्या ज्या सणांमध्ये, विशेष सणांमध्ये ह्याचा पठण ते करतात.
Psalm 113 and 114, these two psalms, they were sung before the meal of the feast. जेवणाच्या अगोदर 13 आणि 14. आणि हे विशेष स्तोत्र 13 आणि स्तोत्र 14 जे Yes, आहे हा. ते जेवणाच्या आधीच्या सणावळीचं जेवण असतं Yes. त्या जेवणाच्या आधी ह्या स्तोत्रांचं पठण केलं जातं. And 15 to 18, after the meal, they sing these 4 psalms. आणि मग 15 ते 18 जे स्तोत्र आहेत ते जेवणानंतर म्हटली जाणारी स्तोत्र So आहेत. these 6 psalms emphasizes the greatness and goodness of God. आणि मग हे जे स्तोत्र आहेत ते देवाच्या तारणाबद्दल, त्याच्या उपकाराबद्दल, महात्तेबद्दल ते सांगत आहेत. And call on his people to praise and thank God. आणि त्याच्या लोकांना देवाची स्तुती करायला आणि त्याचा धन्यवाद करायला तिथे सांगितलं जातं. See, we can't reasonably expect God to give us blessings. आणि आम्ही देवाला कधीतरी तू आम्हाला आशीर्वाद दे असं आम्ही म्हणू शकत नाही. Okay. In the future, if we will not thank Him for those in the past, means whatever the Lord has done for us in the past, if we don't thank God now, we don't have right to expect God to bless us in days to come. आणि मग जर आमच्या पाठीमागच्या काळामध्ये जे देवाने आमच्यासाठी केलेलं आहे, जर आम्ही त्याबद्दल जर देवाला आम्ही आता धन्यवाद नाही दिला तर आम्हाला कोणता अधिकार नाही किंवा आम्ही अपेक्षा करू शकत नाही की येणाऱ्या दिवसामध्ये देव आम्हाला आशीर्वादित करेल. Yes, we just all the time we expect God should bless me, bless my children, bless my family, bless my job, bless me with the prosperity, bless me with the promotion. We want everything blessings. आणि मग प्रत्येक वेळेस आम्ही देवाकडून अपेक्षा करतो की देवानं आम्हाला आशीर्वादित करावं, देवाला आम्हाला आशीर्वादित करावं, देवानं मला आशीर्वादित करावं, माझ्या कामाला आशीर्वादित करावं, मला बढती मिळावी, माझ्या व्यवसायाला आशीर्वादित करावं, माझ्या परिवाराला आशीर्वादित करावं. But until unless if we are not grateful unto the Lord what the Lord has already done for us, we don't have right to expect God to bless us. पण जोपर्यंत आम्ही ज्या देवानं ज्या गोष्टी आमच्यासाठी केलेल्या आहेत त्याबद्दल जर आम्ही धन्यवाद करत नाही, त्याबद्दल जर आम्ही त्याची उपकारस्तुती करत नाही तर आम्ही पुढे त्याच्या आशीर्वादाची अपेक्षा करू शकत नाही. If you look into Psalm 113 verses 1 to 6, आणि मग जर आम्ही स्तोत्र संहिता 113 आणि 1 ते 6 वचन आम्ही पाहिली, we will see that these verses talks about God's greatness and goodness in the God's greatness is set forth in the verses 1 to 6. आणि आम्ही इथं बघू शकतो की देवाची जी महानता आहे त्या वचनामध्ये आम्हाला वर्णन केलेली Let आम्हाला us दिसेल. read Psalm 113 verses 1 to 6. Praise ye the Lord, praise, O servants of the Lord, praise the name of the Lord. Blessed be the name of the Lord from this time forth and forever. From the rising of sun unto the going down of the same, the Lord's name is to be praised. The Lord is high above all nations, and His glory above the heavens. Who is like unto the Lord our God, who dwelleth on high, who humbleth Himself to behold the things that are in heaven and in the earth. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे सेवक हो, तुम्ही त्याचे स्तवन करा, परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा. येथून पुढे सर्व काळ परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद हो. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे. परमेश्वर सर्व राष्ट्रांहून उन्नत आहे. त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे. परमेश्वर आमचा देव जो उच्चस्थळी राजासनारूढ आहे, जो आकाश व पृथ्वी यांचे अवलोकन करण्यास लावतो, त्याच्यासारखा कोण आहे? So God's greatness is set forth in this verse 1 to 6 verses. आणि देवाचा जो महानता आहे त्याचं वर्णन ह्या वचन 1 ते 6 मध्ये नमूद वर्णन केलेलं आहे. And if you see the last 3 verses of Psalm 118, we see His goodness in these verses. 18th chapter, verses 27 to 30.
God is the Lord which hath shewed us light. Bind the sacrifice with cords even unto the horns of the altar. Thou art my God, and I will praise thee. Thou art my God, I will exalt thee. O give thanks unto the Lord, for he is good, for his mercy endureth forever. स्तोत्रसंहिता 118, 27 ते 29 वचन. परमेश्वर देव आहे, त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे. उत्सवाचा यज्ञ पशु वेदीच्या शिंगास दोऱ्यानी बांधा. तू माझा देव आहेस. मी तुझे उपकार स्मरण करीन. हे माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. And if you look into the Psalm 115, that is 115 Psalm verse 1, this was specifically is been used at the time of Passover especially. आणि मग जर आम्ही स्तोत्रसंहिता 115 याचं पहिलं वचन जर आम्ही पाहिलं तर ते वचन विशेष करून जे वलांडणाचं सण आहे त्यासाठी हे बोललं जातं. This verse, let us read 115 verse 1. Not unto us, O Lord, not unto us, but unto thy name give glory for thy mercy and for thy truth's sake. हे परमेश्वरा, आमचे नको, तर आपल्या नावाचे गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस. So the true service should result in praise, and praise must not be to the servant of God or to the man, but God who gives the privilege of serving him. आणि मग खरी आराधना जी आहे, खरी सेवा जी आहे, आम्ही गौरव करणे, पण गौरव हा त्या सेवकाचा, याचकाचा करायचा नाहीये, तर त्या देवाचा करायचा आहे, ज्या देवानं आम्हाला ती संधी दिली की आम्ही त्याची सेवा करावी. So this is a privilege unto us. आणि ही आपल्याला एक संधी आहे. So when we talk about the cup of salvation, it's an opportunity God given to us. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्या तारणाचा जो प्याला आहे याबद्दल बोलतो, तर देवानं दिलेली एक सुवर्ण संधी आमच्यासाठी आहे. So in the house of God, whatever we are rendering service unto the Lord, आणि म्हणून देवाच्या मंदिरामध्ये जी काही आराधना, ज्या काही सेवा आम्ही देवाला अर्पण करतो, whatever we are doing in the house of God, आणि जे काही आम्ही प्रभूच्या मंदिरामध्ये करतो, not to praise and give glory to man, but to render unto God who is worthy of all. आणि मग त्या मनुष्याला त्याचा गौरव देऊ नका, त्याचं प्राधान्य देऊ नका, तर जे परमेश्वर आहे त्या सर्व गौरव आम्ही त्या परमेश्वराला द्यायला पाहिजे. Dear people of God, माझ्या प्रियानो, Psalm 113 to Psalm 118, आणि स्तोत्र 113 ते स्तोत्र 118, these psalms are known as a Hallel. आणि ही स्तोत्र जी आहेत ते हलेल या नावानं ओळखली जातात. Hallel is the Hebrew word, आणि हा शब्द जो आहे तो इब्रू शब्द आहे, and the meaning of that is praise. आणि मग त्याचा अर्थ जो आहे स्तुती करणे असा आहे. Now parallel word for related word is, आणि मग त्याच्या समानार्थी जो शब्द आहे, what we use is a hallelujah. आणि जे आम्ही उपयोगामध्ये आणतो, जे आम्ही नेहमी बोलतो ते म्हणजे हालेलुया. आम्ही म्हणूया का एकदा, Or we say hallelujah in English it is. आणि मग हालेजू ही इंग्लिश मध्ये आहे. Shall we say hallelujah? आणि आम्ही I think only men have today had a breakfast. Women cooked that breakfast and did not eat. आणि मला असं That's वाटतं why they were late. आणि पुरुषांनी फक्त आज ब्रेकफास्ट केलेला आहे, स्त्रियांनी ब्रेकफास्ट केला, तयार केला, पण खाल्लेला दिसत नाही, म्हणून उशिरा झालेला आहे. परत एकदा म्हणूया, 1, 2, 3. Hallelujah! Battery is down. If you don't shout, the stones will shout. आम्ही ओरडलो नाही, तर दगड ओरडतील. 1, 2, 3. हालेलुया! When we shout, when we praise God, heaven should come down. ज्यावेळेस आम्ही ओरडतो, ज्यावेळेस आम्ही देवाची स्तुती करतो, स्वर्गाला खाली उतरून आलं पाहिजे. Nobody said hallelujah, amen. फक्त एकच. When we say hallelujah, you know one more thing happened.
आणि तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आपण हालेलुया म्हणतो आणखीन एक गोष्ट घडते. Hell trembles. आणि मग जो नरक आहे तो थरथरतो. That is the power in the praise. आणि मग ती सामर्थ्य आहे स्तुतीमध्ये. It is not a tradition to shout hallelujah and praise the Lord. आणि मग ही काही परंपरा नाही, रीतिरिवाज नाही की आम्ही हालेलुया म्हणायला पाहिजे, देवाची स्तुती असं म्हणायला पाहिजे. One old story I remembered, I don't know whether everybody will like it. आणि मग एक जुनी गोष्ट मला आठवली, मला माहित नाही तुम्हाला सर्वांना आवडेलच की नाही. Some churches, I don't criticize anybody, I come from a CNI background too. आणि मग मी काही मंडळांमध्ये मी कोणाची निंदा करत नाही, मी सुद्धा सेनेच्या पार्श्वभूमीमधून आलेलो आहे. Stand up, उभा राहा, sit down. खाली बस. Oh, you are obedient children. You know, that is what happens. आणि ही गोष्ट घडते. And we sing hymns, आणि मग आम्ही आराधनेचं स्तुतीचं गीत गातो, we sit down. आम्ही बस. No hallelujah, हालेलुया नाही, no amen. आमेन नाही. So there was a preacher visited to the church. आणि मग एक देवाचा सेवक अच्छा, मंडळीला भेट दिला. And when the preacher was preaching, the man got up from the church. आणि मग ज्यावेळेस एक सेवक त्यावेळेस वचन सांगत होते, वचनाची सेवा करत होते, एक व्यक्ती तिथून उठला. He got excited and shouted, hallelujah! आणि मग तो जोरात उत्तेजित झाला आणि जोरात म्हणाला हालेलुया. Everybody was annoyed. Who is this man? Who is this man shouting hallelujah? आणि मग सर्वांना आश्चर्य वाटलं, अरे कोण आहे हा व्यक्ती, कोण एवढ्या जोरात ओरडत आहे. So every time something preacher spoke, then he shouted hallelujah and amen. आणि मग प्रत्येक वेळी ज्यावेळेस सेवक काही बोलल्यावर तो जोरात ओरडायचा हालेलुया, आमेन. So many people were very restless. आणि मग पुष्कळशे लोक अस्वस्थ होत होते त्यामुळे. Especially the pastor of the church was restless. आणि मग पास्टर स्वतः अस्वस्थ झाले. So after the church, he called that brother. आणि मग शेवटी मंडळीचा मेसेज संपल्यानंतर त्यांनी त्या भावाला बोलवलं. Brother, you are not supposed to shout in the church. आणि मग ते म्हणाले की तुम्ही चर्चमध्ये मंडळीमध्ये ओरडलं नाही पाहिजे. Because it's the temple of God. कारण हे देवाचं मंदिर आहे. We need to maintain the silence in the church. आणि मंदिरामध्ये आपण शांतता बाळगली पाहिजे. Say, sorry, pastor, I will not repeat it again. आणि ते म्हणाले की मला क्षमा करा पाळक साहेब, मी पुन्हा हे करणार नाही. So those were like, some revival meetings were conducted. आणि मग अशा ज्या सुवार्तेच्या ज्या संजीवनाच्या सेवा भरवल्या जातात. So next day again preacher started preaching the word. आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा पाळक साहेबांनी वचन सांगायला सुरुवात केली. Again he could not control himself. He stood up and said, hallelujah, praise the Lord. आणि मग त्यांनी स्वतःला आवरू शकले नाही, पुन्हा तो उभा राहिला, पुन्हा जोरात ओरडायला लागला हालेलुया, प्रेज द लॉर्ड. Again all were disturbed. आणि पुन्हा सर्वांना व्यत्यय आला. Next day again pastor called that person. पुन्हा दुसऱ्या दिवशी पण त्या व्यक्तीला पालकांनी बोलवलं. See, I got a very new shoes for you. I got a nice, clothes I brought for you. I will give you next week. But please don't shout hallelujah in the church. आणि मग ते म्हणाले की मी तुझ्यासाठी खूप सुंदर शूज आणलेले आहेत, नवीन ड्रेस आणलेला आहे, पुढच्या आठवडी मी तो तुला देतो, पण कृपा करून मंडळीमध्ये जोरात ओरडू नकोस. Yes, pastor. Sorry, I will not repeat it again. आणि पुन्हा त्यांना हात जोडले, हा पाळक साहेब मी परत अजिबात करणार नाही. Again next day evening the preacher was preaching. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सायंकाळच्या वेळेस पाळक साहेब वचन देत होते. He tried to control himself, but he could not. तरी स्वतःला आवरण्याचा प्रयत्न केला, पण आवरू शकले नाही. Finally got up and said, whether I get the shoes or not, hallelujah, praise the Lord. पुन्हा शेवटी ते उठून म्हणाला, मला शूज मिळू दे किंवा नाही, पण हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मिळो आम्हा अन्न पाणी देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. This is a wonderful song we heard early days in the cassettes. आणि मग हे खूप सुंदर गीत आहे, अन्न पाणी मिळो अथवा ना मिळो, आम्ही देवाच्या चरणाजवळ आम्ही तिची स्तुती करण्यामध्ये मग्न आहोत. We need to praise God. आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. God has created us. The purpose for creating us is to glorify God. आणि देवानं आम्हाला जे निर्माण केलेलं आहे ते ह्याचसाठी, ह्याच उद्देशानं की आम्ही देवाचं गौरव करावं. So 113 to 118 Psalms are known as Hallel. आणि मग 113 ते 118 स्तोत्र जे आहे ते हलेल ह्या नावानं ओळखली And जातात. this word, parallel word is for this Hallel is praise. The meaning is praise and hallelujah. आणि मग हे याचा समानार्थीचा अर्थ जो आहे
तो प्रेज म्हणजे स्तुती करणं आहे आणि त्याचा दुसरा अर्थ हालेलुया. That's why we say praise the Lord or praise God. आणि त्याचा अर्थ म्हणूनच आम्ही म्हणतो प्रेज द लॉर्ड, प्रेज द गॉड. ह्या गोष्टी आम्ही एकमेकांना संबोधत असतो. So in Judaism also Hallel is the liturgical prayer that is recited on specific holidays like Passover. आणि मग हलेल हा सुद्धा शब्द यहुदी. यहुदी लोकांच्या मध्ये सुद्धा ह्या जो प्रथा जी आहे विशेष करून जे वलांडणाचा सण असेल किंवा त्यांचे जे पवित्र सण असतील त्यावेळेस पठण करण्यासाठी हा स्तोत्र आहे. Publicly they do that. आणि मग सार्वजनिकपणे ह्या गोष्टी ते It's a करतात. Passover is a big feast for Israel people, for Jews people. आणि मग वलांडणाचा सण जो आहे तो यहुदी लोकांसाठी एक खूप मोठा सण असा साजरा So केला it is जातो. a collection of psalms that express praise and gratitude to God. आणि मग ह्या स्तोत्रांचं पठण करण्याचं म्हणजे देवाबद्दल त्याची धन्यवाद करणे, त्याची स्तुती करणे हा त्याचा उद्देश And आहे. gratitude to God means grateful to God what you have done in my life. आणि मग धन्यवाद देवाला करण्याचा अर्थ की देवा तुला धन्यवाद देत आहे आम्ही की जे काही तू आमच्या जीवनामध्ये केलं. So David here is lifting up the cup of salvation means he is symbolically taking the victory the Lord has given in my life. आणि मग इथं दावीद जो आहे तो तारणाचा प्याला जो उंचावत आहे तो प्रतिकात्मक रीतीनं तो विजयाचा झेंडा जो आपल्या हातामध्ये घेते की देवा मी तुला धन्यवाद देत आहे की जो विजय तू माझ्या जीवनामध्ये मला दिलेला आहे. So hallelujah is a more general term of praising God. आणि मग हालेलुया जे आहे ते हे खूप देवाचा स्तुती करण्यासाठी सामान्यपणे वापरलं जातं. And is incorporated within the Hallel prayer. आणि मग हे हलेल याच्यामध्ये ते समाविष्ट करून घेतलं जातं हलेल प्रार्थनेमध्ये. So Hallel specifically joyous praise in songs. आणि मग हलेल विशेष करून हे गीतांमध्ये केलेली प्रार्थना आहे. In other words we sing unto the Lord a new song. आणि मग दुसऱ्या शब्दामध्ये आम्ही म्हणतो जे गीत आम्ही गातो की प्रभूला नवे गीत गाऊन प्रभूला धन्यवाद द्या. I don't know whether you were there this morning. आणि मला माहिती नाही सकाळच्या वेळेस तुम्ही होता का नाही. We enjoyed the worship. आणि आम्ही खूप आराधनेचा आनंद घेतला. बोला ख्रिस्त महाराज की जय. यीशु मेरा सहारा, यीशु मेरा किनारा. He is our fortress. He is our everything. आणि तो आमचा सहारा आहे, तो आमचा किनारा आहे, सर्व काही तोच आहे. So that is a lifting a cup of salvation unto the Lord. ची गोष्ट आहे ते तारणाचा प्याला जो उंचावणं आहे, तारणाच्या प्याला उंचावणं देवाचे अर्थ हीच ती गोष्ट आहे. So 100th Psalm can also be seen as a foreshadowing of the Lord's Supper. आणि मग स्तोत्र 116 सुद्धा मृत्यूपासून सुटका जी आहे त्याबद्दल आहे, ते उपकार स्तुती करणं आहे. Dear people of God, it's a wonderful revelation of our Lord Jesus and His sacrifice is expressed in these Psalms. आणि मग ह्या स्तोत्रामध्ये माझ्या प्रियानो खूप सुंदर रीतीचं वर्णन आणि त्याचं प्रकटीकरण येशू ख्रिस्ताचं आम्हाला ह्या स्तोत्रामध्ये दिसतं. That's why we as a believers we partake symbolically in the cup that is in the Holy Communion. आणि म्हणून आपण जे विश्वासणारे आहोत प्रतिकात्मक रीतीनं त्या प्याल्यामध्ये आम्ही सहभागी होतो, ज्याला आम्ही पवित्र मेज म्हणतो. Symbolically that as a new covenant in Jesus' blood. आणि मग तो प्रतिकात्मक रीतीनं एक नवा करार येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आम्ही स्थापित करतो. And His sacrifice for our salvation. आणि त्याचं जे अर्पण आहे, त्याचं बलिदान जे आहे आपल्या तारणासाठी. Turn with me to Hebrews chapter 10. आणि इब्रिकरास पत्र याच्या 10व्या अध्यायाकडे मी वळूयात. It's wonderful to understand and know the word of the Lord. आणि मग देवाचं वचन समजून घेणं हे खूप सुंदर असं आहे. If you look into the Hebrews chapter 10 verse 4, आणि जर आम्ही इब्रिकरास पत्र याच्या 10व्या अध्याय आणि 4व्या वचनामध्ये पाहिलं, for it is not possible that the blood of the bulls and the goats should take away sins. कारण बैलांचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे.
But in the Old Testament, throughout the Old Testament, we see that people offered their offerings. आणि मग जुन्या करारामध्ये आम्ही पूर्ण जुन्या करारामध्ये आम्ही बघतो की लोक अर्पण देत होते, बलिदान देत होते. And today also, many people, those who do not know God, they do offer still offerings. आणि मग आज सुद्धा पुष्कळशे लोक जे देवाला ओळखत नाहीत ते अर्पणे करतात. Still people offer the blood of bulls and goats. आणि आजही लोक बकऱ्याचे आणि बैलाचं जे रक्त आहे ते अर्पण करतात. But the scripture is clear unto us. पण वचन आम्हाला खूप स्पष्ट For आहे. it is not possible that the blood of the bulls and the goats should take away sin. कारण वचन आम्हाला खूप स्पष्ट करतं, कारण बैलाचे व बकऱ्याचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. That's why John the Baptist in Gospel of John chapter 1 verse 29. आणि म्हणून योहान सुवर्तमान याचा पहिला अध्याय 29 वचन He says, Behold the Lamb of God who taketh away the sins of the world. आणि तो म्हणतो की तो पहा देवाचा कोकरा जो जगाचे पाप हरण करण्यास आला आहे. The blood of the bulls and the goats cannot take away the sin of us. आणि बकऱ्याचं आणि बैलाचं रक्त आमचं पाप धुवू शकत नाही, ते आमचं पाप स्वतःवरती घेऊ शकत नाही. That's why Jesus became the Lamb of God and gave himself on that cross of Calvary as a आणि sacrifice. म्हणून येशू ख्रिस्त तो देवाचा कोकरच झाला आणि त्यानं ते बलिदान त्या वधस्तंभावरती केलं आणि स्वतःचं निर्दोष रक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याने सांडलं. Hebrew 9:28. आणि इब्रिकरास पत्र 9 अध्याय 28 वचन Here it says, So Christ was once offered to bear our sins of many, and unto them that took for him shall he appear the second time without the sin unto salvation. त्याअर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांनी पापासंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. Dear people of God, माझ्या प्रियानो, the blood of bulls and the goats cannot take away the sin of the earth world. बैलाचे आणि बकऱ्याचे जे रक्त आहे ते आमचं पाप हरण करू शकणार नाही. That's why Jesus came from heaven. आणि म्हणूनच येशू ख्रिस्त स्वर्गामधून आला. God sent Jesus in this world to send him as a Lamb of God to sacrifice. आणि मग देवानं आपल्या एकुलत्या एका पुत्राला एक देवाचा कोकरा म्हणून, बलिदान अर्पणाचा कोकरा म्हणून त्याला जगामध्ये पाठवलं. So he was sacrificed on that cross to take away the sins of the whole world. आणि म्हणून त्या वधस्तंभावरती सर्व जगाचं पाप हरण करण्यासाठी त्याला अर्पण करण्यात आलं. So Christ was once offered to bear the sins of many. आणि मग पुष्कळांचं पाप हरण करण्यासाठी तो एकदाच त्या वधस्तंभावरती मरण पावला. In another translation, second part, it says to bring salvation to those who are eagerly waiting for him. आणि मग दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जे लोक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी तारण आणण्यासाठी, त्यांना तारण देण्यासाठी तो एकदाच त्या वधस्तंभावरती गेला. Once for all. सर्वांसाठी एकदाच. Once for all. सर्वांसाठी एकदाच Jesus was offered on that cross of Calvary आणि त्या वधस्तंभावरती येशूला अर्पण करण्यात आले. to bring the salvation to those who are eagerly waiting for him. आणि जे आतुरतेने त्याची वाट पाहत आहेत त्यांना तारण देण्यासाठी. That's why in Matthew 26:39. आणि म्हणून मत्तेय शुभवर्तमान याचा 26 अध्याय आणि 39. 39 वचन. Matthew 26:39. And he went a while further and fell on his face and prayed, saying, O my Father, if it be possible, let this cup pass from me. Nevertheless, not as I will, but as thou wilt. मग थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाऊ, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. Dear people of God, माझ्या प्रियानो, cup of salvation, तारणाचा प्याला to receive the salvation, आणि तारण प्राप्त करणे, he took that cup of
आणि त्यानं तो मरणाचा प्याला स्वतः घेतला. It was not so easy. ते सहज नव्हतं. But to give us the salvation, he took that cup of death. पण त्यानं आपल्याला तारण देण्यासाठी तो मरणाचा प्याला तो We- त्या स्वतःच्या हातामध्ये घेतला. Which was not easy. आणि जे सहज नव्हतं. He prayed to the Father, if it is your will, let it be pass away. But not my will, but let thy will be done. आणि त्याने पित्याकडे अशी प्रार्थना केली की जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्याकडून टळून जाऊ दे, पण माझ्या इच्छेने नको तर तुझ्या इच्छेने होऊ दे. Gospel of John chapter 18 verse 11. योहान कृपा वर्तमान याचा 18वा अध्याय 11वा वचन. Then said Jesus unto Peter, put up thy sword into the sheath. The cup which my Father hath given me, shall I not drink it? Gospel of John chapter 18 येशू verse 11. पेत्राला म्हणाला, तरवार म्याणात घाल. पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय? You know, disciple Peter tried to stop Jesus from going on the cross of Calvary. आणि मग पेत्रानं येशू ख्रिस्ताला एक शिष्य या नात्यानं त्या वधस्तंभावरती धरून नेत असताना त्यांना थांबवण्याचा अडवण्याचा प्रयत्न केला. But Jesus said, पण येशू म्हणाला, the cup which my Father hath given me, पण ज्या प्याला माझ्या पित्यानं मला दिलेला आहे shall I not drink? काय मी तो पिऊ नये काय? I remember the last Sunday's message. आणि मी गेल्या रविवारचा संदेश मला आठवला. What kind of cup are we ready to drink? आम्हाला काय घ्यायचंय? चहा प्यायचंय का कॉफी प्यायची? What kind of cup are we ready to drink? कोणत्या प्रकारचा प्याला आम्हाला प्यायचा? Jesus Christ on the cross, Jesus Christ drank the cup of wrath, cup of death. आणि मग येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावरती असताना तो क्रोधाचा प्याला प्याला, But, तो मरणाचा प्याला त्यानं प्याला. but another cup is now offered to us. पण दुसरा प्याला आम्हाला देण्यात आला, The cup of salvation. तो तारणाचा प्याला. The Psalm 16:5 says, the Lord is the portion of my inheritance and of my cup. आणि मग स्तोत्र संहिता 16 16वा verse 5. आणि 5वं वचन आम्हाला सांगतं. स्तोत्र संहिता 16:5. The Lord is the portion of mine inheritance and my cup. Thou maintainest my Lord. Verse 5. Psalm 16 verse 5. परमेश्वर माझ्या वतनाचा व प्यालाचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. Jesus went on the cross of Calvary. येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती गेला. Jesus said, if you want to be my disciple, आणि येशू ख्रिस्त म्हणाला की जर तुला माझा शिष्य व्हायचं असेल deny thyself आणि स्वतःला नाकार and take up your cross and follow me. आणि तुझा वधस्तंभ उचल आणि माझ्या मागे ये. Have we made Jesus the portion of this cup? काय आम्ही आमच्या येशू ख्रिस्ताला त्या प्यालाचा एक भाग असं बनवलेला आहे का? Are we ready to die with Jesus? काय आम्ही येशू ख्रिस्ताबरोबर मरण्यास तयार आहोत? Are we ready to die for Jesus? काय आम्ही येशू ख्रिस्तासाठी मरण्यास तयार Can आहोत? we say, Jesus is the portion of my inheritance? आणि मग काय आम्ही म्हणू शकतो की माझ्या वतनाचा भाग येशू ख्रिस्त आहे? When Jesus is the portion of our cup. आणि जर जेव्हा येशू ख्रिस्त आमच्या त्या प्यालाचा भाग बनतो. Turn with me Psalm 23 आणि स्तोत्र संहिता 23 कडे आम्ही वळूयात. verse 5. आणि 5वं Thou वचन. preparest a table before me in the presence of my enemies. Thou anointest my head with oil. My cup runneth over. आणि तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काटोकाट भरून वाहत आहे. You know, when we are in the particle of our Lord Jesus Christ, आणि ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताच्या त्या याच्यामध्ये सहभागी होतो dear दुःखामध्ये. people, always I tell you, that's why it's not in a tradition to partake in the Holy Communion. आणि म्हणून माझ्या प्रियाने मी नेहमीच सांगतो की पवित्र मेसामध्ये सहभागी होणे हे एक रीतिरिवाज नाहीये. It's a covenant with our Lord Jesus आणि मग Christ. हे येशू ख्रिस्ताबरोबर केलेला करार आहे. So we are grateful. We are taking a cup of salvation. We are grateful unto God
and we are ready to die for the Lord. आणि म्हणून आम्ही खूप आभारी आहोत, आम्ही धन्यवादित आहोत की आम्ही त्या प्यालामध्ये आम्ही सहभागी करत आहोत आणि येशूसाठी मरण्यासाठी आम्ही तयार आहोत. Because Jesus died on that cross, कारण येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती मेला. don't forget that we have received this life. आणि म्हणून विसरू नका की म्हणून आम्हाला हे जीवन प्राप्त झालेलं The आहे. new life, the born again experience, what we have today, because of Jesus' sacrifice on the आणि cross. म्हणजे नवीन जीवन, जो तारणाचा अनुभव, जे जीवन आज आम्हाला मिळालेलं आहे, त्या येशू ख्रिस्ताच्या त्या बलिदानामुळे आम्हाला मिळालेलं आहे. So how we can render unto God for His benefits? आणि मग त्याच्या उपकाराबद्दल आम्ही त्याचा कसा उतराई होऊ शकतो? By giving our life unto Jesus. आमचं जीवन आम्ही येशू ख्रिस्ताला देऊ. Taking Jesus in the cup, a portion of that cup. आणि मग येशू ख्रिस्ताला त्याचा भाग आम्ही आमच्या जीवनामध्ये घेऊ. Walking with Jesus. येशू ख्रिस्ताबरोबर चालू. We're living with Jesus. येशू ख्रिस्ताबरोबर जगून And dying with Jesus. आणि त्याच्या बरोबर मरू. That's why Paul said, म्हणून पाऊल म्हणतो, for me to die is gain. आणि मरण हे माझ्यासाठी लाभ आहे. To live for Christ is gain. आणि ख्रिस्तासाठी जगणं हे लाभ आहे. Aren't we happy that today we have received the salvation? काय आज आम्ही आनंदित नाही आहोत का की आज आम्हाला तारण मिळालेलं आहे? Then what do you think the death would be for you? आणि मग तुम्हाला काय असं वाटतं, काय तुम्ही विचार करता की मरण तुमच्यासाठी काय आहे? I would say, मी म्हणतो, for me to die for Christ is a gain. आणि मी म्हणेन की ख्रिस्तासाठी मरण हे माझ्यासाठी लाभ आहे. So dear people of God, म्हणून माझ्या प्रियानो, as we have read in the Psalm 113, आणि जसं आम्ही स्तोत्र संहिता 113 मध्ये वाचलं, 16, sorry, yeah, 16 मध्ये, it says, the 12th verse, 12व वचन, David says, what shall I render unto the Lord for His benefits? आणि दावीद म्हणतो की मी त्याच्या उपकारामधून कसा उतराई होऊ. He says, I will take up the cup of salvation. आणि तो म्हणतो की मी तारणाचा प्याला माझ्या हाती घेईन. Are we grateful unto God for what the Lord has done into our life? काय आम्ही देवाने जे आमच्यासाठी केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्याची उपकार स्तुती करत आहोत का? Have we dedicated our life totally unto God? काय आम्ही for आमचं His संपूर्ण glory? जीवन आमच्या देवाला आम्ही समर्पित केलेलं आहे का? As David says, जसं दावीद म्हणतो, we also need to be ready to take up the cup of salvation. आणि आम्हाला सुद्धा त्या तारणाचा प्याला आम्ही आमच्या हातामध्ये घेतला पाहिजे. Amen. आमेन. Shall we